माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील महान ग्रंथ संत एकनाथ महाराज कृत श्री भावार्थ रामायण कथासार अभिवाचन करत आहे. श्री गणेशाय नमः. भाग 48. सुमंतासह लक्ष्मण अयोध्येत आला. लक्ष्मणाने रामाला सर्व वृत्त सांगितले. तिचा शोक, वाल्मिकीचे आगमन, तिचे त्याच्या आश्रमात सुखरूप गमन, स्वतःची झालेली विकल अवस्था सर्व सांगितले. श्रीरामाने त्याला उठवून पोटाशी धरले. अचूक अज्ञानपालाबद्दल त्याचे कौतुक केले, त्याला आशीर्वाद दिले. जनपवार टाळण्यासाठी मदत केल्याबद्दल त्याला धन्यवाद दिले. मग तो म्हणाला, लक्ष्मणा रे, तू येथून गेल्यापासून परत येईपर्यंत 4 दिवस माझे मन थाऱ्यावर नव्हते. मला रोजचे काम सुद्धा सुचेना, म्हणून मी 4 दिवस राजसभाच रद्द केली. तरी आता सर्वांना बोलावणे पाठव, म्हणजे राजसभा भरो. कारण जो राजा राजकर्त्याला चुकेल तो दृगराजासारखा अधपाताला प्राप्त होईल. तेव्हा लक्ष्मणाने त्याला दृकराजाचे वृत्त विचारले असता तो म्हणाला, पूर्वी आपल्याच कुळामध्ये तो होऊन गेला. तो ब्राह्मणांना नित्य गायी दान देत असे. एकदा पुष्कर क्षेत्रीच्या एका ब्राह्मणाला त्याने दिलेली गाय तो विप्र घेऊन जात असताना चुकली. पुन्हा राजवाड्यात आले. तो ब्राह्मण खिन्न मनाने गाय शोधित असता 1 वर्ष उलटले. त्यापूर्वीच ती गाय दुसऱ्याच एका ब्राह्मणाला दान दिली गेली होती. शोधता शोधता ती गाय दिसता क्षणी त्या क्षणी ब्राह्मणाने ओळखले. तिला हक मारता ती त्याच्या मागे जाऊ लागली. त्या दुसऱ्या ब्राह्मणाने याला जाब विचारले असता दोघांचा वाद सुरू झाला. निर्णयासाठी दोघेही राजधानीत आले. राजवाड्यापाशी 4 दिवसपर्यंत थांबून सुद्धा त्याची दाद लागली नाही. तेव्हा रागावून त्या दोघांनाही ब्राह्मणाने राजाला शाप दिला की त्याला सरड्याच्या जन्माला जावे लागेल. 1,00,000 वर्षापर्यंत हा शाप भोगावा लागेल. बिळात वस्ती करून राहावे लागेल. तेव्हा राजाने त्या दोघांना म्हटले, मी तुम्हाला दुसऱ्या अनेक गायी देतो. पण ब्राह्मण ऐकेनात. राजाने त्यांना उशाप मागितला असता त्यांनी उशाप दिला की यदुवंशामध्ये साक्षात विष्णू कृष्ण म्हणून अवतार आहे. त्याच्या चरित्र श्रवणाने या शापापासून मुक्ती मिळेल. मग त्या दोघांनी ती गाय तिसऱ्याच एकाला देऊन टाकली. एवढे सांगून ब्राह्मणाला राजनीतीमध्ये अनवधानाने झालेल्या चुकीचा केवढा घोर परिणाम झाला बरे. म्हणून लक्ष्मणा, स्वकर्तव्यात नेहमी जागरूक असले पाहिजे. याविषयी कधी दुर्लक्ष करता कामा नये. राम लक्ष्मणाची भेट, दृगराजाची कथा आपण ऐकली. आता अतिशय पवित्र अशी रामकथा जे गातील ते ऐकतील ते लोक पावन होतील. लक्ष्मणाने दृगराजाने पुढील वृत्तांत विचारले असता श्रीराम म्हणाला, ब्राह्मणाच्या शापाला काहीच परिहार नसल्यामुळे तो राजा शाप भोगाव्यास तयार झाला. त्याने उत्तमोत्तम अशा शिल्पकारांना बोलावून आणले. त्यांना सर्व सोयींनी युक्त अशी 3 विवरे बनविण्यास सांगितले. तो म्हणाला की मी आता शापमुक्त होईपर्यंत या विवरात राहीन. मग त्याने वसुदेवाला बोलावून राज्याभिषेक केला, राजनीतीचा उपदेश केला. स्वतः शाप भोगण्यासाठी म्हणून त्याने विवरात म्हणून प्रवेश केला. येथे नृगराजाची कथा संपली. नृगराज शापसमयी या नावाचा भाग आपण ऐकला. आता श्रीरामाने सांगितलेली नृगराजाची कथा ऐकून लक्ष्मणाला आनंद झाला. त्याने आणखी कथा ऐकण्याची विनंती केली. रामाने नेहमी राजाची गोष्ट सांगायला सुरुवात केली. पूर्वी याच कुळात इक्ष्वाकू राजाचा नातू निमी नावाचा राजा. तो पराकष्टीचा धार्मिक. त्याला 12 मुलगे, ते सुद्धा वडिलाप्रमाणेच धार्मिक. त्यातील सर्वात धाकटा मुलगा राजाचा अत्यंत आवडता. त्याच्यासाठी राजाने एक अत्यंत सुंदर वैभव संपन्न नगर वसवले. त्याचे नाव जयंतपूर. तेथे तो पुत्र राहिला. नंतर त्याने पित्याच्या सुखासाठी अश्वमेध यज्ञाचे आयोजन केले. वडिलांना विचारून अनेक ऋषी बोलावले. त्यात गुरु वशिष्ठ सुद्धा होते. त्यावेळी इंद्राच्या यज्ञाचे आमंत्रण होते म्हणून वशिष्ठ तिकडे निघून गेले. राजाने मग गौतमांना यज्ञाचे मुख्य पुरोहित केले. यज्ञ सुरू केला. त्या सुमारास इंद्राकडील यज्ञाची समाप्ती करून वशिष्ठ परत आले. गौतम ऋषींना मुख्य पुरोहित केले. हे पाहून वशिष्ठांना राग आला. त्यावेळी रागाने त्याने निमीला शाप दिला की दीर्घकाळापर्यंत तो वैरूप होऊन राहिलं. राजा त्यावेळी झोपला होता. तो शापाने वृद्ध होऊन उठून आला. त्याने उगीच शाप दिला म्हणून पुन्हा वशिष्ठांना शाप दिला की ते अचेतन देह घेतील. तेव्हा वशिष्ठ ब्रह्मदेवापाशी गेले. त्यांनी शापापासून सुटकेपर्यंत उपाय सांगितला. ब्रह्मदेवाने त्यांना मित्रा वरुण नावाच्या ऋषींपाशी पाठवले. तेव्हा वशिष्ठ देह सोडून निघाले. त्यांनी मित्र वरुणापाशी जाऊन वरुणाच्या शरीरात प्रवेश केला. तेव्हा एकदा समुद्राची कन्या उर्वशी हिने
तेथे आली असता तिला पाहून वरुणाच्या शरीरातील वशिष्ठांना कामेष्टा निर्माण झाली. त्यांनी तिच्यापाशी भोग मागितला. ती म्हणाली, ती सूर्याची पत्नी म्हणून ती गोष्ट शक्य नाही. मग वरुण देहातील वशिष्ठांनी आपले वीर एका मटक्यात भरले. तिला जायला सांगितले. उर्वशी तेथून सूर्यापाशी परत गेली. तेव्हा सर्व प्रकार जाणून त्याने तिला व्याभिचारीने म्हटले, शाप दिला की ती मानवाच्या जन्माला जाईल. तेथे बुधाचा मुलगा पुरुत्वा यांच्याबरोबर त्यांची पत्नी होऊन राहिलं. निमिराज आणि वैशिष्ट्य यांचे शाप वचन आपण ऐकले. राम लक्ष्मणाला पुढे सांगू लागला. वशिष्ठांच्या तेजस्वी वीर्यापासून त्या मडक्यात मानवी देह निर्माण झाला. त्याचे नाव अगस्ती ठेवले. तिकडे निमिराजाने वशिष्ठांच्या शापामुळे पण देह न सोडता फक्त डोळ्यांमध्ये प्राण ठेवले. मग त्या राजाने एक मोठा यज्ञ केला. सर्व देव ब्राह्मण यांना तृप्त केले. त्या सर्वांनी वर मागण्यास सांगितले. तेव्हा निमी म्हणाला की मी तुमच्या सर्वांच्या नेत्रांमध्ये राहावे असा वर द्या. तेव्हा देवांनी त्याला वर दिला. म्हटले की तू सर्वांच्या डोळ्यांमध्ये वायुरूपाने राहा. तेव्हापासून तो राजा देवांच्या डोळ्यात राहतो. याची खून म्हणजे देवांची नेत्रप्राप्ती कधी चालत नाही. नंतर सर्व देव स्वर्गी गेल्यावर इतर देवांनी मिळून निमीच्या मानवी शरीराचे मंथन केले. ज्या ठिकाणी ते मंथन केले घुसळले त्या नगरीचे नाव मिथिला असे पडले. त्या वंशात राजा झाला तो जनक. पूर्वी तो देहात नव्हता म्हणून त्याला विदेह असे सुद्धा म्हणतात. ही कथा ऐकून लक्ष्मण अतिशय आनंदित झाला. नंतर राम दुसरी कथा सांगू लागला. पूर्वी सूर्यवंशाला एक राजा होता. त्याचे नाव ययाती. त्याला 2 बायका, एक शर्मिष्ठा, दुसरी दैत्यराज ऋषप्रवाची मुलगी तीच देवयानी. ती दैत्यांची गुरु शुक्राचार्यांची मुलगी. शर्मिष्ठेचा मुलगा पुरु, देवयानीचा यदू. ययाती शर्मिष्ठा आवडली होती म्हणून तो देवयानी यदू यांना अपेक्षेचे वागणूक दे. जेव्हा ती आपल्या वडिलांकडे गेले तिने त्यांना आपले दुःख सांगितले. तो महातपस्वी शुक्र संतापला. त्याने जिवायापाशी येऊन शाप दिला की तुझे तारुण्य नष्ट होऊन उरलेले सर्व आयुष्य तू वृद्ध होऊन राहशील. तो राजा त्याच क्षणी जरा जर्जर झाला. त्याने सर्व पुत्रांना बोलावून सांगितले की कुणीतरी त्याचे म्हातारपण घेऊन आपले तारुण्य त्याला द्यावे. त्यावेळी यदूने त्याला नकार दिला. पुरुने मात्र त्या गोष्टीचा स्वीकार केला. बराच काळ गेल्यावर त्या यातीने पुरूला तारुण्य परत दिले. म्हातारपण परत घेतले. त्याने पुरूला राज्याभिषेक केला. यदूला शाप दिला की तुझ्या पोटी राक्षस जन्माला येईल. मग तो यदू आजोबांपाशी गेला. सर्व वर्तमान सांगितल्यावर थोर शुक्राचार्यांनी आपल्या तपोबलाने त्या शापाचा परिहार करून नातवाला क्षणार्धात शापमुक्त केले. नंतर तो यदू आनंदाने मुक्तपणे संचार करू लागला. म्हणून लक्ष्मणा, राजाने कधीही राजधर्म सोडू नये. राजधर्म सोडल्यामुळे ध्रुवराजा सरडा झाला. ययाती ऐन तारुण्यात वृद्ध झाला. ययातीची कथा आपण बघितली. श्रीरामाने सांगितलेल्या कथा ऐकता ऐकता रात्र संपली. मग राम लक्ष्मण नित्यकर्म उरकून राजसभेत येऊन बसले. तेव्हा सुमंत प्रधानाने येऊन ऋषी मंडळी भेटीसाठी आल्याचे सांगितले. रामाने स्वतः उठून ऋषींचे स्वागत करून पूजन केले. येण्याचा हेतू विचारला. ऋषी म्हटले की पूर्वी मधुदैत्याचे शंकराला प्रसन्न करून शूळ मिळवला. तो त्रिभुवनात अजय झाला. शंकराने तो शूळ देताना सांगितले की जोपर्यंत ऋषीमुनींना चा छळ करणार नाही तोपर्यंत हा शूळ त्यांच्या अंशामध्ये राहील. ऋषींना त्रास दिल्यास मात्र शूळ शंकरापाशी परत जाईल. त्या मधूची बायको कुंभींची, ती विश्वावसूची कन्या, तिला त्यांच्यापासून मुलगा झाला. तो लवणासूर हा मोठा पराक्रमी पण फार क्रूर. त्याच्या अनाचाराला कंटाळून बापाने त्याला शूळ देऊन दुसऱ्या राज्यात पाठविला. त्याला शंकराच्या वरदानाची पूर्ण माहिती दिली तरी तो दुष्ट लवणासूर देव, ऋषी, ब्राह्मण यांना फारच त्रास देतो. त्या शूळामुळे तो अजिंक्य आहे. आमचे दुःख दूर करणारा आता त्रैलोक्यात तुझ्याशिवाय कुणी नाही. तू एवढ्या पराक्रमी रावणाचा वध केला तरी ही गोष्ट तुला सहजासाध्य आहे. तुझ्या पुढे लवणाची काय कथा. लवणासुराची कथा आपण बघितली. आता श्रीरामाने विचारले की या लवणाचा आणखी वृत्तांत मला सांगा. हा राहतो कुठे, काय करतो, सर्व सविस्तर सांगा. त्या भार्गव नावाचे ऋषी सांगू लागले. ते म्हणाले, रामा हा असुर फार हिंसक. तो नरभक्षक पण विशेष करून ऋषी, तपस्वी, ब्राह्मण यांना खातो. इतर जीव तर कितीतरी खातो. त्याचे फिरायचे ठिकाण मधुवन. त्यावर रामाने त्याला भय दिले. तो म्हणाला, तुम्ही मुळीच काळजी करू नका, तुमचे दुःख मी दूर करीन. मग रामाने तिघा भावांना बोलावून सर्व वृत्तांत सांगितला. विचारले की हे कार्य कोण पार पाडेल. तत्काळ भरताने आपली तयारी दर्शवली. तेव्हा शत्रुघ्न म्हणाला,
भरताने 14 वर्ष अयोध्येचे रक्षण करून आपली सेवा रुजू केली. त्याने त्यावेळी खडतर व्रतसुद्धा केले. तरी आता तू सेवेची संधी मला दे. रामाने यावर भरताची समजूत घालून शत्रुघ्नाला पाठविण्याचे निश्चित केले. त्याने सर्व सामग्री आणून शत्रुघ्नाला मधुपुरीच्या राज्यासाठी राज्याभिषेक करविला. मग राजाने शत्रुघ्नाला एक अमोघ बाण दिला. त्याच बाणाने लवणाचा वध करण्याची सूचना केली. तो बाण स्वतः ब्रह्मदेवाने दिला होता, पण रावणावर न टाकता रामाने तसाच ठेवला होता. हे सांगून राम पुढे म्हणाला की तू मधुपुरीच्या बाहेरच थांब. तेथूनच युद्धाला आव्हान कर. नगरीमध्ये मुळीच प्रवेश करू नकोस, कारण त्याच्याकडे शंकरापासून मिळालेला शूल, त्या बळावर तो अत्याचार करतो. तरी तू नगराबाहेरचं युद्ध कर. एवढे सांगून रामाने आणखी काही सूचना देण्यास सुरुवात केली. शत्रुघ्नाला मधुपुरीचा राज्याभिषेक आपण बघितला. आता श्रीरामाने शत्रुघ्नाला युद्ध करण्याच्या संदर्भात आणखी काही सूचना केल्या. अकस्मात हल्ला करून तो दैत्य मारावा, अशी एक महत्त्वाची सूचना त्यात होती. पुढे सर्वांना नमस्कारून तो वीर शत्रुघ्न सैन्यासह निघाला. वाटेत वाल्मिकी मुनीच्या आश्रमापाशी तो मुक्कामासाठी थांबला. मग भोजनानंतर विश्रांती घेताना वाल्मिकीने त्याला सौदासाची कथा सांगितली. ती अशी: हा सौदास राजा या ठिकाणी राज्य करीत होता. त्याला वीरजस नावाचा एक मुलगा. तो वीरजस एकदा शिकारीसाठी गेला असता 2 राक्षसांना त्याने वाघाच्या रूपामध्ये पाहिले. त्यातील एकाला त्याने मारले तेव्हा दुसरा राक्षस मनात सूड देऊन पळून गेला. नंतर त्या वीरसनाने माझ्या आश्रमापाशी येऊन यज्ञ मांडला. यज्ञासाठी मुख्य पुरोहित वशिष्ठ होते. मग यज्ञ समाप्तीचे वेळी राक्षसाने वशिष्ठांचे रूप घेतले. राजापाशी येऊन सांगितले की राजाने त्याला मांसभोजन देऊन तृप्त करावे. तेव्हा राजाने तशा सूचना आचारी वर्गाला दिल्या. त्या राक्षसाने दुसरे रूप घेऊन तर मांस आणून आचार्यांना शिजवण्यासाठी दिले. तो राजाकडे निघून गेला. जेव्हा वशिष्ठ जेवायस बसल्या तेव्हा नरमांस ओळखून त्यांनी तसाच राजाला शाप दिला. तो मांसभक्षक होऊन राहील. तेव्हा राजाने क्षमयाचना केली. त्याला सांगितले की त्याच्याच आज्ञेने मांसभोजन वाढले होते. ऋषींनी ध्यान केले असता त्यांना सर्व खरा प्रकार समजला. त्याने राजाला उशाप दिला की 12 वर्षानंतर तो शापमुक्त होईल. वाल्मिकींनी एवढे सांगितल्यानंतर सर्वजण झोपण्यासाठी निघून गेले. त्याच दिवशी 2 प्रहर उलटल्यानंतर सीता प्रसूत झाली. तिला 2 जुळे मुलगे झाले. वाल्मिकींनी त्यांचे संस्कार केले. एकाचे नाव कुश, दुसऱ्याचे नाव लवकुश. शत्रुघ्न सकाळी उठून प्रातःकर्म आटपून ऋषींची आज्ञा घेऊन निघाला. तो 7 दिवसानंतर च्यवनमुनींच्या आश्रमापाशी आला. त्याने च्यवनमुनींना विनवणी केली की लवणासुराच्या सामर्थ्याची पूर्वकल्पना त्याला द्यावी. तेव्हा ऋषी म्हणाले की पूर्वी अयोध्येत युवा अश्वचा मुलगा मांधाता होता. त्याने इंद्रावर स्वारी केली. तेव्हा इंद्राने त्याला सांगितले की तो पृथ्वी न जिंकता एकदम स्वर्गावर कसा चालून आला. अगोदर तुमच्या जवळच्याच लवणासुराला जिंका, मग युद्धाला या. हे ऐकून लवणासुरावर चालून गेला. तेव्हा लवणासुराने त्याच्या शूळाने वध केला. तो शूळ शंकराने मधुराक्षसाला दिला होता. तोच त्याने लवणासुराला दिला. त्या शत्रुघ्नाने आत्ताच युद्धाला न जाता राक्षसापाशी शूळ नसेल तेव्हा जाऊन लढाई करावी. मग दुसऱ्या दिवशी दुपारी शत्रुघ्न मधुपारापाशी जाऊन पोचला. त्यावेळी तो राक्षस शिकारीसाठी नगराबाहेर गेला होता. जेव्हा तो राक्षस परत आला तेव्हा शत्रुघ्न नगराबाहेरच त्याला सामोरा गेला. आपली ओळख सांगून त्याने युद्धासाठी आव्हान केले. शत्रुघ्नाचा लवणपुरी प्रवेश आपण बघितला. त्या शत्रुघ्नाचे आवाज ऐकून लवणाला संताप झाला. त्याने एका प्रचंड वृक्ष उपटून शत्रुघ्नावर फेकला. तो लागलीच दुसरा पण एक वृक्ष फेकला. एका वृक्षाचे निवारण करीपर्यंत दुसऱ्या वृक्षाच्या आघाताने शत्रुघ्न बेशुद्ध पडला. तेव्हा राक्षस नगरात निघाला. तेवढ्यात शत्रुघ्न सावध झाला. अत्यंत चपळाईने त्याने रामाने दिलेला बाण त्याच्यावर सोडला. त्या बाणाने तो राक्षस वाटेवरच मरून पडला. हे पाहून सर्व देवांनी शत्रुघ्नावर पुष्पवृष्टी केली. तिकडे तो शूळ राजवाड्यातून तत्काळ निघाला. शिवापाशी गेला. इकडे सर्व देवांनी आनंदाने शत्रुघ्नाला वर दिले. त्याने ते सर्व नगर पुनरपी नव्याने बसविण्यास सुरुवात केली. त्यातेच 12 वर्ष लोटली. नंतर अयोध्येस येण्यासाठी निघाला. वाटेत त्याने वाल्मिकी मुनींच्या आश्रमात एक रात्र मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी निघून अयोध्येत पोहोचला. त्याने रामाला सर्व वृत्तांत निवेदन केला. रामाने त्याला सतत
7 दिवस अयोध्येत ठेवून घेतले. मधुपुरीच्या राज्याकडे त्याला पाठवून दिले. लवणासुरवध आपण बघितला. शत्रुघ्न मधुपुरीकडे निघून गेल्यानंतर काही दिवसांनी एका ब्राह्मणाचा अल्पवयीन मुलगा मृत्यू पावला. त्याला घेऊन तो राजमहालापाशी आला. त्याने रामाला अत्यंत दुःखाने सर्व वृत्तांत सांगितले. रामाने राजसभेतील सर्व ऋषीमुनींना याचे कारण विचारले. तेवढ्यात नारद तेथे आले. सर्व वृत्तांत समजल्यावर त्याने सांगितले की अनाधिकारी व्यक्ती दुष्ट हेतून तप करते. त्यात कर्मामुळे हा प्रकार घडला. त्रेतायुगात ब्राह्मण क्षत्रियांच्याशिवाय तपश्चर्येचा अधिकार कुणालाही नाही. त्यावर रामाने ते प्रेत नीट संगोपन करण्याची आज्ञा दिली. त्याने स्वतः पुष्पक विमान बोलावून घेतले. त्यात बसून तो शोधासाठी निघाला. त्याने पूर्व पश्चिम उत्तरेकडे दूरपर्यंत शोध केला. त्याला कुठेही अधर्माचरण आढळले नाही. मग तो दक्षिणेकडे जात असता त्याला एका ठिकाणी एक तपस्वी झाडाला उलटे टांगून घेऊन तपस्या करीत असलेला दिसला. रामाने त्याची चौकशी करताना त्याला कळले की तो वर्णाने क्षुद्र आहे. ते ऐकून रामाने त्या चक्षाने त्याला तलवारीने शिरच्छेद केला. त्याच वेळी अयोध्येत तो ब्राह्मणाचा मुलगा जिवंत झाला. तेथून राम निघाला. तो अगस्तींच्या आश्रमापाशी येऊन पोहोचला. अगस्तींनी त्याचे स्वागत केले. त्यांनी रामाला भेटी दाखल काही दिव्य भूषणे अर्पण केली. तेव्हा रामाने ती भूषणे कुणाची न व त्याच्यापाशी कशी आली असे विचारल्यावरून अगस्ती म्हणे रामाला सांगू लागले. रामाचे अगस्तींच्या आश्रमात आगमन आपण बघितले. आता अगस्ती म्हणाले, कृतयुगामधील ही प्राचीन गोष्ट आहे. मी फिरता फिरता एका वनात जाऊन पोहोचलो. त्या वनाचा परिसर 100 योजने होता. त्या वनात नाना तऱ्हेचे वृक्ष, फळे, फुले वगैरे भरपूर होती. तेथे एक सरोवर होते. पण रामा त्या वनात पशु किंवा पक्षी मात्र औषधाला सुद्धा नव्हता. त्या सरोवरात एक प्रेत मात्र तरंगताना मी पाहिले. मी हे सर्व पाहत असता एक नवलाची गोष्ट घडली. काय घटना घडली? आकाश मार्गाने एक पुष्प, एक दिव्य विमान तेथे आले. त्यातून एक अतिशय सुंदर पुरुष उतरला. त्याने हातपाय धुतले. मग त्याने त्या सरोवरातील प्रेत खाल्ली व तो परत जाण्यासाठी विमानात बसला. तेव्हा पुढे होऊन मी त्याला त्या निंद्य अशा प्रेतभक्षणाचे कारण विचारता तो पुरुष म्हणाला की विदर्भ देशीचा राजा वासुदेव याचा तो मोठा मुलगा. त्या राजाच्या दुसऱ्या बायकोला पण एक मुलगा. त्याचे नाव श्वेत. सावत्र भावाचे सुरस पिढ्यांच्या नंतर त्याने अनेक वर्ष राज्य केले. शेवटी भावाला राज्य देऊन त्याने त्या वनात 3 वर्ष तप केले. नंतर देह सोडून तो ब्रह्मलोकात गेला. तेथे तहानभुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने ब्रह्मदेवाला विचारले. तेव्हा त्याने सांगितले, जरी श्वेताने तप केले ते आता तरी दानधर्म न केल्याचे ते फळ. मग ब्रह्मदेवाकडे त्याने खायला मागितले असता त्याने श्वेताला त्याचेच पूर्वजन्मातील शरीर खायला सांगितले. म्हणून आज त्याने ते खाल्ले. तरी नंतर त्याने आपले वस्त्रालंकार दान म्हणून अगस्तींना दिले व तो स्वर्गाकडे गेला. तेव्हा राघवा, ही वस्त्र प्रावरणे तीच आहेत का? रामाने पुन्हा त्याला विचारले, हे वन असे ओसाड का? त्यावर मुनी म्हणाले, पूर्वी येथे म्हणून राजा होता. त्याचा पुत्र इक्ष्वाकू, त्याचा पुत्र दंडक या ठिकाणी राज्य करीत होता. तो अतिशय जुलुमी, दुष्ट. एकदा मृगईसाठी फिरताना त्याने एक देखणी मुलगी पाहिली. तिचे नाव विचारता कळले की ती त्याचे गुरु शुक्राचार्य यांची मुलगी. तरी त्या कामांत राजाने बळजबरीने तिचा उपभोग घेतला. राजा निघून गेल्यावर ती ओक्साबक्षी रडू लागली. दुपारी शुक्राचार्य शिष्यास आले. तेव्हा त्याने तिला रडण्याचे कारण विचारले. तिने झालेला प्रकार सांगितला. तेव्हा राजाने रागाने संतप्त होऊन शुक्राचार्याने शाप दिला की तो राजा 7 दिवसात परिवार प्रजेसह भस्म होईल. येथे भयंकर दुष्काळ पडेल. येथे कुणी राहणार नाही. नंतर ऋषींनी मुलीला तेथून आश्रम स्थापून दिला. तिला तेथेच वस्ती करायला सांगितले. शापाची बाधा तिला होणार नाही असे सांगून ऋषी आपल्या आश्रमाकडे निघून गेले. तेच ते दंडकारण्य होय. अगस्ती व श्रीराम यांचा संवाद आपण ऐकला. आता स्नान संध्या होईपर्यंत रात्र झाली. मग भोजन करून श्रीरामाने त्या रात्री तेथेच वस्ती करून सकाळी ऋषींचा निरोप घेतला. तो पुष्करात बसून दुपारी अयोध्येत आला. त्याने लक्ष्मण भरताला सर्व प्रवास वृत्त निवेदन केले. मग तो म्हणाला की राक्षसांचा बंदोबस्त करताना माझ्या हातून अनेक हत्या झाल्या. त्यांचे प्रायश्चित्त घेतले पाहिजे. त्याकरता अश्वमेध यज्ञ करावा असा माझा विचार. त्यावर भरत म्हणाला की हा यज्ञ करताना अनेक राजांची युद्ध करावे लागेल. प्रजेला त्यापासून त्रास होईल. हे ऐकून राजा हसला. म्हणाला, भरता, धन्य आहे तुझी.
परंतु स्वधर्माचरण करताना ज्या हत्या घडल्या त्याला अश्वमेधाशिवाय दुसरा परिहार नाही. पूर्वी वृत्रासुराला मारल्यानंतर इंद्राने सुद्धा ब्रह्महत्येच्या निरसनासाठी हा यज्ञ केला होता. तेव्हा राम वृत्रासुराची कथा भरतला सांगू लागला. ती कथा अशी की पूर्वी वृत्र नावाचा ब्राह्मण राजा अतिशय धर्मानुसार वागून राज्य करीत होता. मग काही काळानंतर त्याला कंटाळा आला. त्याने आपल्या मधुरेश्वर या धर्मनिष्ठ पुत्राला राज्य देऊन वनात जाऊन तपश्चर्या आरंभली. त्या उग्र तपश्चर्याने स्वर्ग पाताळ भूमंडळ डळमळले. तेव्हा इंद्रदेवांसह विष्णूकडे गेला. त्याने रुद्राच्या वधासाठी प्रार्थना केली. त्यावर विष्णू सांगितले की रुद्र हरिभक्त असल्यामुळे तो काही करणार नाही, पण इंद्राने त्याचा वध वज्राने करावा. तो आपली शक्ती त्या वज्रात ठेविलं. मग इंद्राने जाऊन रुद्राला युद्धाचे आव्हान दिले. दोघांचे घनघोर युद्ध झाले. त्यात रुद्र व्रजप्रहाराने मृत्यू पावला. परंतु इंद्राच्या पाठीमागे ब्रह्महत्या मात्र लागली. विष्णूला पुन्हा जाऊन विचारता त्याने अश्वमेध यज्ञ करण्यास सांगितला. त्याप्रमाणे यज्ञ करताच इंद्र त्या ब्रह्महत्येपासून सुटला. पण ब्रह्महत्येने स्वतःला राहण्यासाठी जागा मागितली. तेव्हा विष्णूने तिचे 4 भाग केले. एक भाग जेव्हा पावसाळ्यात नदीला पूर येतो तेथे ठेवला, दुसरा भाग स्त्रियांच्या मासिक धर्माच्या ठिकाणी, तिसरा उक्रीड्यावर, चौथा दुष्टांच्या मनात. अशी वाटणी झाल्यावर इंद्र आपल्या स्थानावर गेला. वृत्रासुराचा वध आपण बघितला. आता हा भाग येथे संपवते. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरये नमः. श्री रामचंद्र की जय. चरितं रघुनाथ शतकोटी प्रवेशरम एकैकक्षरं पुंसां महापातकनाशनं महापातकनाशनं.